Hello everyone, welcome to Urja Spoken English class. Today we are going to learn permission type of sentences. What is permission type of sentences? की बघा आता काय करायचं आहे, आपल्याला कोणाकडे तरी परमिशन मागायची. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण हजारदा कोणाकडून तरी परमिशन मागत असतो. आई वडिलांकडून, टीचर्सकडून, फ्रेंड्सकडून, आपल्या लहान बहीण भावांकडून, आजी आजोबांकडून, परक्या लोकांकडून, आपल्या माणसांकडून. खूपदा असे हजार सेंटेन्स आपण दिवसातून बोलत असतो. ओके, म्हणजे मी टी व्ही चालू करू का, मी शाळेत जाऊ का, मी आवरू का, किंवा एखाद्याचं आपल्या लहान भावाचं खेळणं तुटलंय, मी तुझं खेळणं दुरुस्त करून देऊ का. ही परमिशन झाली ना. मी आत येऊ का, मी जाऊ का, मी हे करू का, ते करू का, काय काय करू. हे सर्व गोष्टी आपण एकमेकांना विचारून तर करतो ना, म्हणजे काही तर दुसऱ्यांची परमिशन घेऊन करतो. लक्षात घ्या. सो हे हजारो सेंटेन्स जर आपण मराठीमध्ये एकदम इझिली करू शकतो, तर इंग्लिशमध्ये का नाही. इंग्लिशमध्ये उलट खूप सोपं आहे. मी तुम्हाला सांगणार आहे. परमिशन मागण्यासाठी फक्त 2 वर्ड्स यूज केले जातात. पहिले आहे मे आणि कॅन. मेची तर तुमची ओळख आहे बघा, स्कूलपासून अक्षरशः नर्सरी, ज्युनियर के जी, फर्स्ट स्टँडर्ड पासून मी तुम्हाला सांगते. जेव्हा पण टीचर आतमध्ये बसलेला असेल ह्या चेअरवर आणि इफ यू आर लेट, ओके, तर तुम्हाला डोअरमध्ये उभे राहून काय करायचं, टीचरची परमिशन मागायची. कशी मागणार, मी आत येऊ का सर, किंवा मी आत येऊ का मॅम, मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅम, किंवा मे आय कम इन टीचर. इझिली. सो मेची आणि तुमची तर ओळख आहे. सो मे तिथे तुम्हाला यूज करता येऊ शकतो. ओके, कॅनचं काय, कॅनही तुम्ही बऱ्यापैकी यूज केला आहे. आता मी तुम्हाला फक्त एवढं शिकवणार आहे, मे कुठे वापरायचा आणि कॅन कुठे वापरायचा परमिशन मागण्यासाठी. बघा, मे आणि कॅन ह्या दोघांचाही अर्थ आहे शकणे, शकतो, शकते, शकतात. म्हणजे मी आत येऊ शकतो का सर, मी आत येऊ शकते का मॅम. लक्षात येत आहे. फॉर एक्झाम्पल, आपण हाय अँड हॅलो शिकलो, बरोबर. हाय ज्याच्याशी बोलताना अरे गारेचा यूज केला जातो ते हाय, ओके, आणि ज्यांच्याशी बोलताना आवाजावरचा यूज करतो ते हॅलो. लक्षात येतं. सेम ज्या लोकांशी बोलताना अरे गारेचा यूज केला जातो त्या सर्व लोकांकडे परमिशन मागताना कॅनचा यूज करा. ज्या लोकांशी बोलताना आऊजाऊचा उच्चार केला जातो, मीन्स ज्या लोकांशी बोलताना थोडं रिस्पेक्ट दाखवली जाते तुमच्याकडून, त्या लोकांशी बोलताना तुम्ही मेचा यूज करा. टीचरला आपण ओ टीचर असं बोलतो ना, सो मे आय कमिंग टीचर. आपला मित्र आहे, आपण आपला पेन घरी विसरलो, पेनच नाही, तर मित्राला काय बोलणार आहे, अरे यार मी तुझा पेन घेऊ शकतो का, मी माझा पेन विसरलो. कॅन आय टेक युअर पेन, तिथे मे नाही येणार. लक्षात येत आहे. सो मित्राला तुम्ही बोलू शकता कॅन आय टेक युअर पेन. आता मम्मीकडे परमिशन मागायची, मम्मी मी टीव्ही पाहू का, मम्मी मी टीव्ही पाहू का, किंवा मम्मी मी टीव्ही पाहू शकतो का. शकतो असं कंपल्सरी नाही आहे का तुमच्या मराठीच्या शब्दामध्ये आलाच पाहिजे, मराठीच्या वाक्यामध्ये तो शब्द आलाच पाहिजे असं काय कंपल्सरी नाही आहे. ओके, फक्त व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं आहे आपल्याला. लक्षात येत आहे. सो मम्मी मी टीव्ही पाहू का, सो मम्मी कॅन आय वॉच टीव्ही. तेच जर तुम्हाला पप्पांकडे परमिशन मागायची असेल तर पप्पा मी टीव्ही पाहू का, मे आय वॉच टीव्ही. समजताय. आता आजीकडे परमिशन मागायची, आजी मी खेळायला जाऊ का, ग्रँडमा कॅन आय गो टू प्ले. आजोबा मी खेळायला जाऊ का, ग्रँडपा मे आय गो टू प्ले. कारण ओ आजोबा असतात म्हणून तिथे मे वापरलाय मी. आणि इकडे ए आजी असते ना, ओ आजी असते का, आपली आजी आपल्याला किती जवळची असते म्हणून ती आपली ए आजी असते, ए आजी. सो तिथे कॅन आला. लक्षात येतं. आपला छोटा भाऊ आहे, त्याचं खेळणं तुटलंय, त्याचं नाव सपोज आपण घेऊया प्रणव. प्रणव मी तुझं खेळणं दुरुस्त करून देऊ का, प्रणव कॅन आय रिपेअर युअर टॉय. ओके, तेच आपल्या एका टीचरची कार बिघडली, पण वी नो समथिंग मेकॅनिकल थिंग. सो टीचर मी तुमची कार दुरुस्त करून देऊ का, टीचर मे आय रिपेअर युअर कार. ओके, ओ टीचर असते ना, पण ए प्रणव आहे. लक्षात येते. हा फरक आहे. सो आय होप यू अंडरस्टँड वेअर टू यूज मे अँड वेअर टू यूज कॅन व्हाईल आस्किंग द परमिशन.
ओके. कोणाची परमिशन विचारताना मे आणि कॅन कुठे वापरायचं तुम्हाला सर्व समजलं असेल. सो तुम्ही काय करा, 10 कॅनची आणि 10 मेची सेंटेन्सेस बनवा आणि मला पाठवा, मला चेक करायचे आहेत. ओके. सो टुडे वी आर स्टॉप. बाय बाय. थँक्यू.